प्रदीपजी शिंदे आणि हेमंतजी कोळी, त्याचबरोबर गणेशजी बावेशकर ही पंचांची त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळू शकेल. सलामची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. या बामणडोंगरीचे 12वे प्रतिनिधी आम्हाला नावं पोचवायचे आहेत. पुढील टॉस गोठिवली विपक्ष धारावी या संघांमध्ये असेल. कोणी प्रतिनिधी आले असेल तर लगेच संपर्क करून ठेवा आमच्याशी. संदेश गोंदले आणि आर्यन नाईक, आर्यन नाईक बद्दल बरंच काही आम्हाला ऐकायला मिळालं. त्याला ISPचं तिकीटसुद्धा मिळालेलं आहे. पहिलाच बॉल चेतन गोसावीचा, हलक्या हाताने मात्र पुष्कर इथे कलकी झाली आहे. आणि काय झालं मैदानावरती, पहिल्याच बॉलवरती अतिशय खराब क्षेत्ररक्षण, पहिल्याच बॉलवरती चौकार आला. ज्या वेळेला आपल्याला वाटलं की सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न फलंदाजा दिसतोय, मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण मंगरपाडा टीमकडून पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती चौकार नोंदवत संदेश गोंदलेले खातं खोललं वैयक्तिक, खातं खोललं सांघिक. पुढचा बॉल चेतन गोंदले पुन्हा आता बॉलिंग मार्गवर. या बॉलवरती पुलरलेनचा बॉल, बॉलला भिरकावून दिलं सीमा पार. ज्या संदेश गोंदलीने कालच्या रात्रीमध्ये अक्षरशः धोवलदार फलंदाजी केली, तोच संदेश गोंदले आज ग्रामीण संघाकडून केलं असताना षटकारा नाही इथे मात्र सुरुवात करत असताना 10 धावा 2 चेंडूवरती वसूल केल्या. ISPचं तिकीट मिळालेलं आहे, एक चांगली गोष्ट आहे. आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एखादा पॅकर्स, एखादा कर्णधार आपला संघ घडवत असतो आणि त्यामधील एखादा खेळाडू एवढ्या मोठ्या उंचीवरती प्लॅटफॉर्मवरती त्याला खेळण्याची संधी मिळते, एक चांगली गोष्ट आहे ती मात्र बामणडोंगरी टीमसाठी आणि पूर्ण आपल्या टेनिस विश्वासाठी. मात्र ह्या वेळेला आपल्या ग्रामीण संघाकडून खेळत असताना पुढचा बॉलचा सामना त्याला करावा लागणार आहे. चेतनचा हा बॉल अगदी हलक्या हाताने खेळला होता. पुलरलेनचा बॉल आता समोर मात्र इनसाइड आउटचा हा पटका खेळत असताना इष्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडू फेकणार तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. वैयक्तिक एक धावसंख्येनं खातं जरूर खोललं, मात्र धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 12 या धावसंख्येवरती. आत्तापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. आमचे पनवेल प्रीमियर लीगचे खजिनदार महेंद्र पाटील यांचे सर्व विद्यार्थी अगदी आपली सेवा देण्यासाठी, PPL साठी सेवा देण्यासाठी आलेले आहेत. पहा पुढचा बॉल यावेळेला खोदून काढला. ब्लॉकॉल चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा थोडासा अपसान जरूर होता, मात्र चेंडूपैकी येईपर्यंत धाव कंप्लीट झाली. धावसंख्येवर एकदा बाजून ॲड केली जाते. धावसंख्या 13 या धावसंख्येत जाऊन पोहोचली. 5 चेंडूंचा आत्तापर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे यावेळेस ओमसाई बंगारपाडा संघाला. तर दुसऱ्या बाजूने ओमसाई जीवदानी बामणडोंगरी अगदी टेनिस विश्वामध्ये सर्वाधिक सामने खेळणारी टीम. ह्या वेळेला ऑनसाईडला फक्त प्ले केला होता. काय लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. समीर कटेकर होते तिथे, ज्यांच्या माध्यमातून या संघाला नेहमीच पुरस्कृत केलं जातं, खूप मोठं सहकार्य केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं. आणि या वेळेला त्यांनी 3 धावा आपल्या टीमसाठी जरूर वाचवल्या आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवल्या एका धाबेने 14व्या धावसंख्येवरती. कोणताही गडी बाद न होता अगदी संधी पहिल्या चेंडूवरती होती, तिथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर या धाबा अगदी 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्यात. 5 षटकांची मॅच जरूर आहे आणि पुढील सामना धारावी विपक्ष गोठवली या टीममध्ये होईल. नवी मुंबईमधील दोन्ही संघ असणार आहेत. दोन्ही संघ आमची मॅच ऑनलाईन पाहत असतील तर त्यांना विनंती आहे 5 षटका होतील तोपर्यंत आपण टॉससाठी यावं.
थँक्यू डीजे. आर्यन नाईक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेनला वैयक्तिक 2 धावसंख्येवर समोर टेनिस विश्वामधला एक हरवणारे खेळाडू अष्टपैलू खेळाडू सिद्धेश वास्कर गोलंदाजच्या मार्गवर. पुढचा बॉल अगोदर ज्या ठिकाणी आपण पाहतोय रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला तेवढ्याच हुशारीने गोलंदाजी करत असताना सिद्धेश वास्करनं खरं तर बीट केलं आर्यनला आणि हा चेंडू डॉट फेकला. आतापर्यंत 7 चेंडू झाले, 7वा चेंडू मधला हा पहिला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अगदी 45 नंबरची जसे क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस रोहित शर्माचा हा चाहता खेळाडू सिद्धेश वास्कर. आणि आज मात्र विराट कोहलीने पुन्हा एकदा षटक ठोकलेलं आहे. पुढचा बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय आणि हा चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा षटकाराचा आलाय, बिग हिट षटकार. आता अगदी माध्यमातून माझे लोकनेते आपण पाहतोय सन्माननीय दिवा पाटील साहेबांचं संगीत वाजवलं जात आहे. कारण त्यांच्याच या ठिकाणी स्मरणार्थ खऱ्या अर्थ आपण त्यांच्या सन्माननीय दिवाना मलतल जी ट्रॉफी आपली गेले 3 वर्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचमुळे संगीत सातत्याने वाजवलं जात आहे. हलकासा डिफेन्स केला आहे बॉल. अगदी त्याने पाहिलं लाईन चांगली आहे. तो अप ट्रॅकर होता मात्र मनाबाद असा बॅटवर आला नाही आणि त्यानंतर मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू ढकलून देत असताना सिंगल पूर्ण झाली. आणि संदेशचा आपण विचार केला तर प्रत्येक बॉलवरती त्यांनी धाव घेतलेली आहे, एकही बॉल डॉट घेतलेला नाही. आणि दोन्ही बाजूने ज्या प्रकारचा मारा चालू आहे अगदी 2 षटकार संदेशने ठोकलेत, 1 षटकार आर्यन नाईकने ठोकलाय. सांघिक धावफलक अगदी जाऊन पोहोचतो मात्र 28 धावसंख्येवर या चेंडूवरती काय होणार. आर्यन नाईक पुढे आले होते मात्र यावेळेला पंचांचा वाईटचा इशारा. थोडीशी लाईन खराब फेकली, थोडासा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला त्यांनी. लाईन लगेचच पीक करत हा बॉल सोडून दिला आणि त्यानंतर 1 धाव सिंगल पूर्ण झाली. धावसंख्येवरती धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळते. त्या मात्र 2 षटकं चालू असताना आतापर्यंत 29 धावा लागलेल्या आहेत. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा पडका येईल की एखादा ब्रेक थ्रू मिळवून देईल का. सिद्धेश वास्करचा हा चेंडू होता, हलक्या हाताने पुश करत फ्लाय स्लिपमध्ये होता. सरळ फेकी केली होती जरूर मात्र तोपर्यंत संदेश गोंधले स्ट्रायकिंग एंडला पोहोचला आणि त्यानंतर मात्र सिंगल पूर्ण होत असताना धावफलकावर अगदी 15च्या सरासरीने या धावा लागलेल्या आहेत. त्या मात्र 30 धावा, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14 आणि या षटकामध्ये धावा आल्या 16 आणि त्याही कोणताही गडी बाद न होता. आतापर्यंत 30 धावा धावफलकावर. जरूर
आणि यावेळेस मैदानावरती जे दोन संघ खेळत आहेत, एका बाजूला ओमसाई भंगारपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई जीवदानी बामणडोंगरी संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, एकमेकांसमोर बऱ्याच वेळा खेळलेले आहेत. आणि आजचा जो टेनिस क्रिकेटचा आपण फॉर्म पाहिला तर सातत्याने जीवदानी बामणडोंगरी खऱ्या तर ओमसाई जीवदानी बामणडोंगरी सातत्याने सर्वाधिक जास्त टेनिस क्रिकेट खेळताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सर्वाधिक PPL मध्ये निवडलेले खेळाडू हे सुद्धा जीवदानी बामणडोंगरी संघाचेच आपल्याला पाहायला मिळतात. आणि या वेळेला नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय, स्वतःवरती विश्वास या ठिकाणी दाखवला चेतन गोसावीने कर्णधाराने. आणि त्या वेळेला मात्र या षटकामध्ये किमान एखाद दोन विकेट डॉट बॉल त्याला नक्कीच काढावे लागतील, अन्यथा हा संघ मात्र एखादी मोठी धावसंख्या जरूर उभारण्याची जी तयारी दाखवली आहे. कारण 15चा स्ट्राईकने धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि या मैदानावरती 70-75चा आकडा हा धोकादायक ठरू शकतोय. त्या उद्देशाने गोलंदाजी चेतनची कशी होईल, अगदी गुडघा टेकून ऑन साईडला चेंडूला भिरकावून दिलंय आणि त्यावरती मिळतील वनबाऊच्या ह्या 4 धावा. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. आर्यन नाईकच्या बॅटमधून धावसंख्या 4ने पुढे सरकत असताना 34 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 13 चेंडू समाप्त. पुढच्याच बॉलवरती अजून एक तडाखा. राज शरद भोई स्टँडच्या वरून चेंडूला भिरकावून दिलाय. आर्यन नाईकचा हा तडाखा पाहतो मैदानावरती. अजून एक षटकार. अगदी षटकारांची चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते, जिथे धावा रोखण्यासाठी स्वतः कर्णधार आलेले आहेत. आणि यावेळेस मात्र त्याच कर्णधारावर प्रतिहल्ला चढवला जातोय. 40 धावा. पुढचा बॉल, अजून त्याच प्रकारचा फटका आणि अजून एक षटकार पाहायला मिळते. व्यासपीठावरती आलाय बॉल. अजून एक षटकार इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर झालाय आणि धावसंख्या मिळेल ती मात्र 6ची आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 46 वरती. खूप मोठी धावसंख्या उभारण्याचे संकेत पाहायला मिळतात. 46 धावा धावफलकावरती. अजून एक तिसरा जाईल का, आणि तिसरा गेलाय. 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत या PPL ग्रामीण धमाकामध्ये. खेळाडू आहे आर्यन नाईक. ISPLचं तिकीट त्याला का मिळालंय त्याचं उत्तर इथं पाहायला मिळतंय. आता आकडा पूर्ण केला तर मात्र 50-52 धावा लागल्या धावफलकावरती आणि तेही 2 षटकार आणि 4 चेंडूंमध्ये. षटकारांचा विचार केला तर आतापर्यंत 6 षटकार लागलेत. लगातारचे हे 3 षटकार, त्या अगोदरचा एक षटकार त्याने ठोकला होता आणि 2 षटकार संदेश गोंदलीच्या बॅटमधून. 52 धावा तब्बल लागल्या आतापर्यंत. पुढचा बॉल चेतन गोसावीचा आर्यनसाठी. आता मात्र अगदी वेगाने फेकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी, स्टंपच्या लेवलला फेकलेला बॉल होता. ऑफस्टिकचा यॉर्कर लेनचा चेंडू, त्यावरती कुठल्या प्रकारची धाव नाही. आणि डॉट चेंडूंचा आपण विचार केला तर आतापर्यंत फक्त 2 चेंडू डॉट गेलेत. तेही आपण पाहतोय मैदानावरती 17 चेंडू फेकल्यानंतर. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, चेंडू इथं अडवला गेलाय, त्यावरती सिंगल पूर्ण झाली. स्ट्राईक मात्र पुन्हा एकदा आर्यन नाईकच्या खात्यामध्ये राहू शकेल. धावसंख्या इकडे पुढे एक सरकत असताना ती तब्बल 3 षटकांच्या अंतिम 53 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे.
षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. त्यामध्ये धावसंख्येचं आपण योगदान पाहिलं तर 12 चेंडूवरती 33 धावा आणि 6 चेंडूवरती 19 धावा संदेश गोंधली. आर्यन नाईक लाजवाब फलंदाजी, षटकारांची आतषबाजी, 4 षटकार ठोकले आतापर्यंत. स्वतः समीर कटेकर ज्याने चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. चौथं षटक वैयक्तिक आपल्याला पहिलं षटक फेकण्याची कामगिरी करायची आहे. अजूनही आपण विचार केला तर नाबादी भागीदारी राहिलेली आहे 53 धावसंख्येची. या मैदानावरती आतापर्यंत सर्वाधिक भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आर्यनसाठी पोलरलेनचा बॉल पर्वणी होती, बॉलला भिरकावून दिलंय सीमारेषेबाहेर. अजून एक षटकार आर्यन नाईकच्या बॅटमधून. षटकार आणि षटकारचं हो बाजूने मारा पाहायला मिळते. कोणताही गोलंदाज या वेळेला प्रभावी कामगिरी केली नाही. 23 धावा दिल्या चेतन गोसावी तिसऱ्या षटकात. त्यानंतर हा स्लोअर फेकला होता आणि त्याही बॉलवरती बाउंड्री लगत चेंडू अडवला गेलाय. कॉल या ठिकाणी दिला होता आर्यनने, माघारी परतावलं. सिंगल पूर्ण झाली धावसंख्येमध्ये. धावसंख्या धावून पोचली एक. या धावसंख्येवर 60 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 4 षटकं अजूनही कंप्लीट झालेली नाही, मात्र 60 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या 2 षटकां 15ची सरासरी होती आणि त्यानंतर ती सरासरी तब्बल आपल्याला पाहायला मिळते 17.5ची सरासरी. त्यानंतर या षटकामध्ये अजूनही तोच प्रतिहल्ला चालू आहे. 2 चेंडूवरती 7 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुढचा बॉल, या बॉलला खोदून काढलंय बॉलरला. या ठिकाणी आपण पाहतो मैदानावरती झेल तर पकडला गेलाय. इथे तिसरं पंचांकडे रेफल केलं गेलंय. सीमारेले साही दमडेने हा कॅच पकडला होता. बघूया ऑन स्क्रीन आपल्याला PTC लाईव्हच्या माध्यमातून कळू शकेल की काय नक्की आहे, कॅच आहे की अजून काही पाहायला मिळतंय. फलंदाज बाद आहे. फिल्डर बाहेर गेलाच नाही. त्याला वाटलं होतं की कदाचित माझा पाय बाहेर जातो की काय, मग तो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये असताना तो झेला अगदी पुन्हा त्यांनी ओढवला आणि त्या ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकताय. दूध का दूध पाणी का पाणी. अगदी आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये त्याचा पाय होता. थोडासा आपण पाहिलं तर किंचितचा पाय आतमध्ये होता आणि तिथेच त्यांनी झेल पुन्हा एकदा पकडला. संदेश गोंधीचा खेळ समाप्त झाला. या आपण धावसंख्येवरती आपण पाहिलं तर त्याने 19 धावा केल्या. धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 60 धावा. आणि क्रिश ज्याने मात्र कालचा खेळ गाजवला. खरं तर स्कीमर्स फॅमिली CK बॉयज मोरावे संघासाठी, तोच आज आपल्या वैयक्तिक संघासाठी खेळत असताना इथे त्याचा झेल उडालाय आणि या वेळेला नितीन गोसावीने हा झेल पकडला आणि समीर कटकर यांना मात्र हा जतीन गोसावीने हा झेल पकडला. आणि स्कोरर सुद्धा आमचे जतीन गोंधली पाहायला मिळतात आणि गोसावी जतीनने हा झेल पकडला. लगातार 2 चेंडूवरती 2 सफलता. थोडंसं या ठिकाणी प्रेशर टाकण्याची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज समीर कटेकर. आणि या वेळेला चेंडू समाप्त झालेल्या 4 धावसंख्या आतापर्यंत या षटकामध्ये 7 आल्या आणि सांघिक धावफलक 60 धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये शिवम पाटील. ही एक तेवढ्याच दर्जाचा खेळाडू पाहायला मिळेल. पुढचा बॉल अटिक चान्स जरूर होती, मात्र बंगारापारा टीमने थोडंसं या ठिकाणी प्रेशर टाकण्याचं काम जे केलंय ते कुठेतरी समीर कटेकर यशस्वी ठरलेले आहेत. कारण आतापर्यंत 5 चेंडू संपलेत, 2 विकेट्स त्यांनी घेतल्यात आणि 8 धावा दिलेल्या आहेत. ज्या मागच्या षटकांचा आपण विचार केला तर 14 धावा आल्या, 16 धावा आल्या आणि तब्बल 23 धावा तिसऱ्या षटकामध्ये आल्या. या षटकामध्ये कुठेतरी थोडंसं समाधान व्यक्त केलं असेल टीमने की या षटकामध्ये आता 5 चेंडूवरती 8 आलेत. पुढचा बॉल आर्यन नाईक
इथे मात्र शेवटचा बॉल खेळण्यासाठी आहे, उडवण्याचा प्रयत्न आणि याही वेळेला तोच क्षेत्ररक्षक साहिल दमडेने पकडला झेल. याच ओव्हरमध्ये दुसरा झेल त्याने पकडला आणि 4 चेंडूवरती 3 गडी बाद काढण्याची कामगिरी समीर कटेकर यांनी केलेली आहे. तकदीर पाटील आपल्याला पाहायला मिळू शकतील. अनेक वेळा संघाचा तारणार जो ठरतोय बामणडोंगरी टीमचा, तोच तकदीर मैदानामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये दाखल झालेला आहे. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज विघ्नेश कटेकर बंधूंनी मात्र या ठिकाणी कामगिरी चांगली केली. आतापर्यंत समीर कटेकर 1 षटक 3 गडी बाद 8 धावा आणि आता मात्र विघ्नेश कटेकर आला. विघ्न दूर करेल का बंगारपारा टीमचं? धावसंख्या 61 वरती रोखली गेली 4 षटकांमध्ये. शुभम आणि तकदीर पाटील बंधू मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 2-4 पालावचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचाच बॉल या ठिकाणी पुलर यांचा दिला. काय घडलं मैदानावरती? पुलरला पनिशमेंट मिळाली आहे आणि बॉलला भिरकावून दिलं सीमा पार. अजून या ठिकाणी जिथं शांत खेळ व्हायला पाहिजे होता तिथे मात्र आधुनिक षटकार. सदुसष्ट धावा धावपलकावरती लागले गेलेले आहेत. अजून हा पल्ला किती परत होऊ शकेल, कितीचं टार्गेट होऊ शकेल? 5 चेंडू अजूनही आहेत. श्री देशवासकर थोडीशी बातचीत करताना गोलंदाजाची की समोरचा फलंदाज आज डेंजरस बॅटिंग करतोय, कारण शुभम पाटील मैदानामध्ये आला, सिंगलने या ठिकाणी खातं कोल्हे, षटकार लगेचच ठोकला आणि संघाची धावसंख्या तब्बल नेऊन ठेवली आहे 67 धावसंख्येवरती. पुढील मॅच 12वे विपक्ष गोठिवली या टीम मध्ये होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच संपर्क करायचा आहे. पुढचा बॉल विघ्नेश अगदी या ठिकाणी त्रिपल्ला चित केलं. पहा, कम्युनिकेशन बातचीत होणं गरजेचं आहे आणि तेच या ठिकाणी होत असताना लगेचच या ठिकाणी बोल्टच्या स्वरूपात बाद केला. शुभम पाटीलला माघारी परतावलाय, ते मात्र विघ्नेश कटेकरने. सिक्स्टी 67 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. अगदी धावसंख्येचा वेग पाहिला तर 2 षटकांमध्ये 15च्या सरासरीने, तिसऱ्या षटकामध्ये 17च्या सरासरीने धावा होत्या. पुन्हा एकदा 15च्या सरासरीने पाहायला मिळाला 4 षटकांमध्ये. आणि आत्ताच्या आपण 2 चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. ते विकेट प्राप्त झाले आहे. भानुदास म्हात्रे ज्याने सुद्धा आपण पाहिलं तर कालच्या लीग स्टेजच्या सामन्यामध्ये PPL मध्ये धुवाधार फलंदाजी केली होती. हे सर्वच फलंदाज आपण पाहिले तर यशस्वी झालेले आहेत आणि म्हणूनच बामणडोंगरी टीमचे RPL असो की PPL असो, सर्वाधिक ग्रामीणचे ज्या टीमचे खेळाडू असतात ते मात्र बामणडोंगरीचे पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक खेळाडू मात्र आपापल्या परीने चांगला खेळ करत असतो. कालच पाहिलं आपण मोराबे संघाकडून खेळत असताना ज्या पद्धतीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, खरं तर आपल्या संघाविरुद्ध त्याने सुद्धा बॅटिंग जबरदस्त केली लीग स्टेजमध्ये. पुढील 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. एक अनुभवी फलंदाज समोर असताना विघ्नेश कटेकर कशा प्रकारे गोलंदाजी करणार 67 धावसंख्येवरती. पुढचा बॉल वरती अगदीच या ठिकाणी चकवलं होतं. कदाचित बॅटची थोडी काढा लागली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एकाच धाब्यावर रोखलंय. विघ्नेशचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. धुव्वाधार फलंदाज समोर असताना विघ्नेशने आतापर्यंत 1 गडी बाद केलाय. 3 चेंडूवरती 7 धावा दिलेल्या आहेत. 68चा आकडा आतापर्यंत गाठलेला आहे मैदानावरती. ओम साई जीवदारी बामणडोंगरी टीमने, तर दुसऱ्या बाजूला ओम साई बंगारपारा टीम संघर्ष करत असताना गोलंदाज विघ्नेश आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 उर्वरित चेंडूवरती कोणता संघ या ठिकाणी टार्गेट सीट करेल मोठे ते आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुढचा बॉल समोर तकदीर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेला प्रथमच आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या बॉल वरती उडवलाय
मात्र सीमारेषा लगत पुन्हा एकदा साहिलने पकडलेला आतापर्यंतचा या मॅच मधला तिसरा झेल. आता संदेश पाटील चाललाय मैदानामध्ये. संदेश गोंधली, संदेश पाटील, तकदीर पाटील, शुभम पाटील, आर्यन नाईक, एक एक फलंदाज, एक एक खेळाडू काय घडवला तेजस मात्रेने. लीग स्टेजमध्ये या खेळाडूंनी काय धुव्वाधार फलंदाजी केली. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला तर चेंडूची या ठिकाणी आपण करामत पाहिली, बॅट सोपवली तर बॅटची करामत पाहिली आहे. अधिक गाजवून सोडली पेपेल. आज सांघिक वैयक्तिक आपण पाहतो त्यांचा खेळ. आणि या मैदानावरती मात्र धावसंख्या 68 वरती विघ्नेशने मात्र चांगली कामगिरी साधली आहे मंगारपाडा टीमकडून. पुढचा बॉल, या बॉलवरती क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि इथे काय घडलंय, झेल सुटलाय. खूप मोठी सफलता लाभली असती आहे आणि इथे मात्र झेल सोडला तो मात्र विकास कटेकर. थोडी चुकी केली, जजमेंट चुकीचं होतं, अगदी हलावं लागलं नाही त्याला तिथून आणि जागेवर झेल सोडलाय. आणि ह्या षटकामधला शेवटचा बॉल शिल्लक 69 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 15च्या सरासरीने धावा होतील का षटकाला लागला तर. मात्र एका बाजूने गोलंदाजीचा विचार केला आतापर्यंत धावा आल्या त्या षटकामध्ये 8 धावा आणि 2 गडी त्यांनी बाद केलेत. पुढचा बॉलवरती क्षेत्ररक्षण सजवत असताना भानुदास मात्रेसाठी विघ्नेश कटेकरचा हा शेवटचा टार्गेट सेट करणारा बॉल. पुलहरलेनचा बॉल, लॉलीपॉप दिला आणि त्या बॉलला भिरकावून दिलाय. आम्ही म्हटल्याप्रमाणे इथे मात्र 15ची सरासरी राखली गेली. 5 षटकामध्ये 75चा आकडा गाठून दिला तो मात्र भानुदास मात्रेने आणि नेऊन ठेवला धावफलक तब्बल 75 या धावसंख्येवरती. आणि 76 धावसंख्येचं आव्हान टीम ओम साई भंगारपाडा टीमला आपल्याला पाहायला मिळू शकेल. 15 चेंडूवरती 40 धावसंख्येचं योगदान. आर्यन नाईक, संदेश गोंधली 7 चेंडू 19 धावा. क्रिश मात्रे आल्या आल्या माघारी परतला. शुभम पाटील 3 चेंडूवरती 7 धावा. त्याचबरोबर तकदीर पाटील 0 धावसंख्या. भानुदास मात्रे 2 चेंडू 6 धावा. संदेश पाटील 1 चेंडू 1 धाव. 75चा आकडा पार केला. 76 धावांचं टार्गेट. धारावी विपक्ष गोठिवली टीम आपला हा ऑफिशियली कॉल करतो आम्ही, लगेच टॉर्चसाठी या. तोपर्यंत आम्ही दुसऱ्या इनिंगला जात आहोत लहू पडके यांच्याकडे. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
हॅलो. थँक्यू सो मच संतोषजी गरज सर. पुढचा सामना दोन प्रतिस्पर्धी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण धमाका प्रवीण स्पोर्ट दारावे विपक्ष गोटिवली असा हा सामना असेल. द्वितीय सामना क्रमांक 2 दोन्ही टीमचे कॅप्टन्स. विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. ऑफिशियली कॉल आहे आपल्याकरिता. प्रवीण स्पोर्ट दारावे विपक्ष गोटिवली. धारावी संघाचा संघनायक आलाय सचिनजी नाईक कॅप्टन कुल. तर गोटिवली संघाच्या संघनायकास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल. जमल्या तमाम क्रीडा रसिकांचं पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिला सामना आपल्या खरं तर या ग्रामीण धमाक्यामध्ये पाहायला मिळतोय. ओम साई जीवदानी बामण डोंगरी विपक्ष ओम साई बंगारपाडा. टॉस जिंकला गेला बंगारपाडा टीमनं. गोलंदाजी करण्याचा निर्णय बामण डोंगरी संघानं पहिल्या डावात बॅटिंग करत असताना 75 धावा उभारल्या गेल्यात 5 षटकामध्ये आणि 76 धावांचं लक्ष आहे. आर्यन नाईकची ती विस्फोटक केली. अगदी यंदाच्या हंगामामध्ये ISPL मध्ये खेळताना जरूर आपण पाहू शकाल या खेळाडूला. तेजस मात्रे याने घडवलेला खेळाडू. अगदी टॉस बॉक्स मध्ये आपण जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा अगदी तेजस मात्रेनं अश्रू अनावर झाले. कारण का ज्यानं घडवलेला खेळाडू आज एवढ्या मोठ्या लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. खरं तर ते आनंदाचे अश्रू होते. अथक परिश्रमाने घडवलेला संघ ओम साई जीवदानी बामण डोंगरी तेजस्वी मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. कालपर्यंत खरं तर तेजस मात्रे ॲज अ मॅनेजर म्हणून काम पाहत होते, परंतु आज ॲज अ कॅप्टन म्हणून मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. गोलंदाज आदित्य पाटील खरं तर काल ॲज अ कॅप्टन म्हणून आपण लीगच्या शेवटच्या मॅचेस मध्ये पाहिलं आदित्यला लीड करत असताना, परंतु तिथे अपयश आलंय. परंतु आज आपल्या घरच्या टीम मध्ये खेळताना पहिला ट्रम्प कार्ड म्हणून वापरला जातो आदित्य पाटीलचा पहिला बॉल. डिफेन्स केलाय, पहिल्या बॉलला सन्मान दिलाय. स्ट्रायकर एंडला असलेला फलंदाज सिद्धेश आणि त्याच्या जोडीला जतीन, ही नामवंत जोडी भंगारपाडा टीम कडनं 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल डॉट आलाय. सिद्धेश वास्कर आणि जतीन गोसावी. नेक्स्ट बॉल अपील आहे, परंतु पंचांनी चांगले बॅटची एज. शॉर्ट लेगला तिथे मात्र खेळाडू तैनात याही बॉल वरती धाव मिळत नाहीये. चांगली सुरुवात आहे. ॲज अ गोलंदाज म्हणून आदित्य आज भरपूर चांगली गोलंदाजी करतोय, परंतु काल काहीसा अडचणींना सामोरं जावं लागलं होतं आदित्यला आणि संघ परास्त झाला 2 सामने लागोपाठ. फुलटॉस बॉल पनिशमेंट दिली गेली आहे. तोफा होता, तोफा कबूल केलाय आणि माजी सरपंच रामशेठ पाटील स्टँड कडे या बॉलला पाठवलं गेलं एका टप्प्याने चौकार. सॉरी, आणि इथे नाहीतर षटकार आलाय. षटकारानं आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं जातं. सिद्धेश वास्कर 6 धावा धावपलिकावरती. पुढचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनला खेळाडू नाहीये आणि एका टप्प्यानं बॉल जातो सीमा पलीकडे. 100 किंग मेकर सरकार स्टँड कडे चौकार.
काय कमालीचा फटका होता फलंदाज सिद्धेश वास्कर याचा. षटकाराचा बॉल जरूर खराब होता कारण का तो फुलटॉस बॉल होता. हा बॉल अगदी पायात टाकलेला, खोदून काढला या बॉलला. मिडॉन होते, मिडॉनच्या वरनं लॉंग ऑन कडे चौकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईन. हा चांगला बॉल आलाय, डॉट बॉल येतोय. अगदी थोडीशी अपील जरूर केली पंचांकडे, थोडंसं कटाक्ष नजरेनं नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजानं पाहिलं की हा वाईट बॉल आहे की काय, परंतु पंचांनी सांगितलं नाही आहे, हा बॉल चांगला आहे, डॉट बॉल येतोय. 10 धावा धावपलिकावरती. पहिलं षटक मार्गस्थ, शेवटचा बॉल आहे. आदित्य पाटील इथे लाईन भरपूर खराब आहे. अवे फ्रॉम द बॉडी लाईन टाकायचा बॉल होता परंतु पंचांनी आज व्हाईट बॉल दर्शवला गेलाय. अतिरिक्त धावेनं धावसंख्येत भर पडली जाईल. 11 धावा धावपलिकावरती. ज्या डावाची सुरुवात आदित्यनं डॉट बॉलनं केली आहे, या षटकाची शेवट कशा पद्धतीने असेल. चांगला फटका येईल का, इथे गॅप शोधलं गेलंय परंतु फिल्डिंग चांगली. पॉइंटच्या रिजनला डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित काम तमाम झालं असतं. अगदी तिथे आर्यन होते, तकदीर होते, चांगली फिल्डिंग होते. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. धावा धावपलिकावरती 12 धावा बिनबाद. थँक्यू सो मच. चांगलं संगीत. खरं तर नवी मुंबई परिसरामध्ये जो विमानतळ सध्याच्या घडीला उभारतोय त्याच्या नामकरणाविषयी खरं तर जो विषय रंगला गेलाय, भूमिपुत्रांचे कैवारी लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव त्या विमानतळाला लागावं यासाठी खरं तर इथल्या जनतेने केलेला तो संघर्ष आणि त्या संघर्षाला न्याय मिळेल का त्यासाठी हा विचारलेला प्रश्न. धावा धावपलिकावरती 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावपलिकावरती बिनबाद. एक चौकार, एक षटकार, एक सिंगल आणि एक वाईट च्या माध्यमातून. आणि स्ट्रायकर एंडला परत एकदा सिद्धेश वास्कर. जतीन गोसावी नॉन स्ट्रायकर एंडला. मागील 7 बॉल राहिला गेलाय. नवीन षटक, द्वितीय क्रमांकाचं षटक ओमकार नाईक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करण्यासाठी पाहायला मिळतील. फटका चांगला, इनसाइट आउट, अगदी भरपूर चांगला फटका. डीप पॉइंटच्या डोक्यावरनं एका टप्प्याने चेंडू पलीकडे जातोय. चौकार आलाय. काय फटका सजवला गेला सिद्धेशनं. अगदी ऑफस्टिक वरती थोडस शफल झाले होते. अगदी स्टँड अँड डिस्पॅच ऑफस्टम ऑफ लाईन त्याला अगदी नजरेस पाहायला मिळालं आणि लगेच त्या बॉलला खोदून काढलंय. डीप पॉइंटच्या डोक्यावरनं चौकार आलाय. स्वागत केलंय गोलंदाज ओमकार नाईकचं. या पनवेल प्रीमियर लीग मध्ये ग्रामीण धमाका आज आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई जीवदानी बामण डोंगरी बनाम ओम साई बंगारपाडा असा हा सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिली लढत. बॅटिंग करत असताना बामण डोंगरी संघाने 75 धावा बनवल्या. 76 धाव्यांचं लक्ष आहे. 23 बॉल अजून शिल्लक आहेत आणि अजून 60 धावेची गरज. पुढचा बॉल ओमकार. फास्ट अँड फ्युरियस गुडलेंथ वरती बॉल आदळला गेला. तदनंतर अगदी थोडासा परफ्यूम डिलिव्हरी, अगदी या झोन मध्ये बॉलला उडवलं गेलं आणि डॉट बॉल आलाय. थोडीशी उचली प्रदान केली. अगदी त्या वेगानं आणि उचलीनं फलंदाज सिद्धेश वास्करला खरं तर या बॉलनं बीट केलं. डॉट बॉल आलाय. धावा स्थिर आहेत. 16 धावा धावपलिकावरती. द्वितीय षटक मार्गस्थ. पुढचा बॉल उडवला, लॉफ्ट केलाय. अगदी 20 शेपचं क्षेत्र निवडलं गेलं. लॉंगॉनच्या डोक्यावरनं हा माइटी हिट षटकार आलाय. आतापर्यंत
सिद्धेश वासकरच्या बॅट मधनं हा दुसरा षटकार. ऐकनं टाकलेला हा बॉल त्याला त्याच दिशेनं अगदी टोलवून दिलं. अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या उजव्या बाजूनं षटकार आलाय. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईन, परंतु प्रथमतः बॅकफुटला स्टान्स घेतला होता फलंदाजाने, त्यानंतर थोडासा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. पंच सांगतात की हा बॉल अतिशय चांगला आहे. कटाक्ष नजरेने थोडासा सिद्धेश पाहतोय खरा पंचाकडे, परंतु अगदी ते पहाड्या व्यतिरिक्त काही करू शकत नाहीये. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल एज लागली काय लावली अपील, परंतु पंचांनी वाईट बॉल दर्शवला गेलाय. अगदी जवळजवळ 8 ते 9 खेळाडू या बॉलवरती अपील करतात. बॉलला कॅरी ते जरूर केलंय. पंचांशी जास्त वाद घालायचा नाहीये, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा तेजस म्हात्रे आणि टीम. बॉल वाईट दिला गेलाय पंचांना आणि येथे कट बिहाइंडची अपील जोर धरताना पाहायला मिळतोय बामण डोंगरी संघ, परंतु मेन पंचांनी दर्शवलं इट्स अ वाईट बॉल. त्यामुळे आपण पंचांकडे जास्त डिमांड करायची नाहीये. चला सामन्याला सुरुवात करायची. Yes, umpire decision, it is a white बॉल आलाय. यस, धावा धावपलकावरती 23 धावा. अजून या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल. गोलंदाज ओमकार नाईक. मागचा बॉल आपल्याला वाईट पाहायला मिळाला. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला नाही. डाऊन द ग्राउंड राहिला गेलाय. डीप लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तिथे मात्र एकदा पूर्ण होईल या बॉल वरती. आता स्ट्रायकर एंडला जतीन गोसावी हा फलंदाज पाहायला मिळेल. जवळजवळ 11 बॉल तो नॉन स्ट्रायकर एंडला होता, त्यामुळं जी त्याच्या मनामध्ये उत्सुकता राहिली की स्ट्राईक कधी मिळणार आहे. अखेरकार ती वेळ आली. आता स्ट्राईक मिळाली आहे 12व्या बॉल वरती, आणि आता या बॉल वरती कशा पद्धतीने इथे खेळ करेल हे पाहणं गरजेचं असेल. 24 धावा धावपटलावरती. शेवटचा बॉल. बॉलला उडवलाय. मिड ऑफ आहे, त्याला मात्र तिथं बीट करत चेंडू चाललाय. वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे एका टप्प्यानं चौकार आलाय आणि जतीन गोसावीनं आपलं खातं उघडलं चौकारानं. षटक क्रमांक 2 समाप्त झाला. धावा धावपलकावरती 28 धावा बिनबाद. अठरा बॉल शिल्लक आहेत. 48 धाव्यांची अजून गरज आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान तो सामना आपण पाहिला होता. 18 बॉल मध्ये 48 धाव्यांची गरज होती आणि विराट कोहलीनं काय फटकेबाजी त्या मॅच मध्ये केली होती. सामना जिंकला होता. संपूर्ण पाकिस्तान वासियांना वाटत होती की आता आपण पहिल्यांदा भारताला नमू T20 मध्ये, परंतु ते जमलं नव्हतं, कारण का तिथे भारताचा किंग विराट कोहली तिथे अगदी त्या क्रीज वरती होता. 18 बॉल शिल्लक, 48 धावेची गरज आहे. 18 बॉल 48 धावेची गरज. गोलंदाज आदित्य पाटील आपल्या सेकंड स्पेल मध्ये तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिलं षटक भरपूर चांगलं राहिलं 12 धाव्यांचं.
विकेट नाही मिळाली गेली. आता विकेटची दरकरार आहे मी तर म्हणेल बामणडोंगरी टीमला आणि त्या ईर्ष्यानं आदित्य आलाय. पहिला बॉल खोदून काढलाय. लोअर फुलटॉस गॅप मिळेल का? फिल्डिंग भरपूर चांगली आहे. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनला फेकीही अचूक होती. अगदी डेंजर एंडला तिकडे मात्र सिद्धेश धावत होते, कारण का सिद्धेशलाही माहिती आहे इथे विकेट जरूर आपल्या हातात आहेत, परंतु धावा नाही बनल्या गेल्या तरी इथूनही अगदी अडचणींना सामोरं जावं लागेल. 18 मध्ये 48 त्या बनवण्यासाठी ओव्हरमध्ये किमान 2 तरी मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात सिंगल डबल चालू ठेवावे लागतील. जर त्या थांबल्या तर मात्र प्रेशर वाढेल. पुढचा बॉल खोलात टाकलेला, अगदी कसा बसा या बॉलला खेळून काढलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक खराब आहे आणि एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट. थोडासा प्रेशर फिल्डिंग करणाऱ्या बामणडोंगरी टीम वरती पण वाढत चाललाय, कारण का अजून विकेट पडली नाहीये समोरील टीमची. कारण का त्या अनुषंगाने जर विचार केला 32 धावा धावपलकावरती 16 बॉल 44 विकेट नाही मिळाली या ओव्हरमध्ये तर आय थिंक आता सामना कदाचित हातात निसटू शकतोय, कारण का दोन्ही फलंदाजांना तग धरलाय. यस पाणी फलंदाजासाठी पाणी घेऊन जायचंय. 12th मॅन अगदी दमछाक झाली आहे सिद्धेश आणि जतीनची. आतापर्यंत आपण पाहिलं तर 14 बॉल खेळले गेले ती जोडी आणि धावा 32 जोडल्या गेल्यात. 16 बॉल शिल्लक आहेत. 44 ची गरज आहे. विकेट 10 हातात आहेत खरं तर आपण पाहिलं तर बंगारपाडा टीमच्या, परंतु ग्रामीण मध्ये विकेट मायने तेवढे ठेवत नाहीये, कारण का 11व्या नंबरचा खेळाडू सुद्धा ग्रामीण मध्ये षटकार टोकण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे विकेट्स तेवढ्या महत्वाच्या नाही आहेत. धावा थांबणं तेवढे गरजेचं आहे बामणडोंगरी टीमसाठी. जर डॉट बॉल आले या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल षटक राहिलं गेलं तर बामणडोंगरी संघ या मॅच मध्ये वरचढ कामगिरी करताना पाहायला मिळेल. परंतु किमान 2 जतीन मोठे फटके जरी लागले ना तरी आता बंगारपाडा टीम या मॅच वरती हवी होताना पाहायला मिळेल आणि ती क्षमता ती कुवत या 2 फलंदाजामध्ये आहे. परंतु आदित्य ही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्याने कित्येक सामने आपल्या या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या टीमकडे झुकवलेत. 4 बॉल अजून शिल्लक आहेत त्याचे. व्हेरिएशन होतं. बॉल कमी गतीचा परंतु लाईन खराब होती. व्हाईट बॉल पाहायला मिळाला. लेफ्ट हँड मीडियम फास्ट थोडासा नॅचरल अँगल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण देणारा हा बॉल होता, परंतु व्हेरिएशन असल्यामुळे तिथे कमी गतीचा बॉल आणि व्हाईट बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्राज रन जोडली जाईल. 33 धावा धावपटलावरती. 16 बॉल रिमेनिंग अँड 43 रन टू विन. पुढचा बॉल चांगला फटका आहे. अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा षटकार. हा षटकार बरंच काही सांगून जाईल आता बंगारपाडा टीम साठी. मच बामणडोंगरी संघ म्हटलं तर तेजस मात्रा अँड कंपनी एक ऑस्ट्रेलियन संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जर या संघाला एक संधी मिळाली ना, एखादी विकेट इथून मिळाली तर डेफिनेटली इथनंही या मॅचला टर्न करण्याची क्षमता या संघामध्ये आहे, कारण का त्याचं प्रतिनिधित्व तेजस मात्रे करतात आणि त्यांनी घडवलेला हा संघ त्याला माहिती एक विकेटची दरकरार आहे आणि आदित्य पाटीलकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आता त्याला ती करून दाखवावी लागेल. विकेट एकदा येणं गरजेचं आहे. येईल का? परंतु त्यासाठी भरपूर वाट पाहावी लागेल. चेंडू चालला. माजी सरपंच रामशेठ पाटील तोंडरे या स्टँडच्या पलीकडे षटकार. थँक्यू. 45 धावा धावपलकावरती लागल्यात. 14 बॉल आणि 31 धावेची गरज आहे. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. लागोपाठचे 2 बॉल 2 षटकार या मॅच मध्ये पूर्णपणे हवा काढून घेतो की का हा षटक. याच पद्धतीने खरं तर इथे बंगारपाडा टीमचा
हा विस्फोटक फलंदाज सिद्धेश वास्कर सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय, परंतु अजूनही मॅच बनली जाईल त्यासाठी इथे विकेटची दरकरार आहे. आणि त्या ईर्ष्येने खरं तर हा संपूर्ण बामणडोंगरी संघ पाहतोय की विकेट येणार कधी. या बॉलवरती चेंडूला पाठवलाय आणि आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक इथे संपन्न करतो या दुसऱ्या डावात सिद्धेश वास्कर. काय कमालीचा स्ट्रोक आहे या बॉलवरती. रिप्ले ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी टप्पा ज्या पद्धतीने पडला गेला त्याला चपराक चांगली दिली मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. गेला तो सलामीर सिद्धेश वास्कर तंबूच्या आसरे आला. पहिला आदरा मिळतो यावेळी ओमसाई बंगारपाडा टीमला. आणि हे गाणं आमच्या बॉबी कोहलीसाठी होतं. पुढचा बॉल क्या बात आहे. कमालीचा बॉल होता. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण देणारा बॉल इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 10 बॉल शिल्लक आहेत. अजून 19ची गरज आहे. अजून मॅच बनली जाईल जतीन, यात शंका नाही आहे. क्षमता आहे कल्पेशकडे. पुढचा बॉल कॅचची संधी, परंतु खेळाडू पोहोचेल का? नाही पोहोचत. एका टप्प्याने बॉलला अडवलं गेलं आणि इथे सिंगल होताना पाहायला मिळतं. इथे एफर्ट जास्त द्यायला हवा होता, कारण का ह्या झेलला जर का कॅरी केलं असतं तर मॅच बनत होती. इथे लागोपाठ हा विकेट जर का मिळाला असता तर मॅचला रंग चढला असता. परंतु आता स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज पाहायला मिळेल चेतन गोसावी, ज्यानं गोलंदाजी करत असताना 23 धावा खर्च केल्या होत्या. आता 9 बॉल शिल्लक आहेत. 18ची गरज आहे. हे 3 बॉल जर का चांगले पडले तर मॅचला रंग येईल, यात शंका नाहीये. आणि प्रयत्न करेल गोलंदाज.
क्या बात आहे, दांडी गुल झाली इथे, अगदी शपल झाला ऑप्स्टिकच्या बाहेर आणि उजवी यष्टी उधळून लावली. चेतन गोसावीला इथे मात्र शून्यावरती परतवला जातोय. कहाणी में ट्विस्ट, मॅच आता रंगतदार. तेजस मात्रे सुद्धा हा सामना सोडणार नाहीये. आम्ही आधीच उल्लेख केला का ऑस्ट्रेलियन संघ आहे, त्याला एका विकेटची दरकरार होती, तो मॅच मध्ये शिरला त्या विकेट वरती आणि तो पूर्ण प्रेशर आता इथे मात्र क्रिएट करतोय बंगारपाडा टीम वरती आणि आता पूर्णपणे दबाव मध्ये पाहायला मिळतोय. प्रेम दमडे नवीन फलंदाज, चौथ्या क्रमांकावरती. 58 धावा लागल्यात, 8 बॉल शिल्लक, 18ची गरज आहे. बॉबी सुद्धा खुश आहे हा सामना पाहून, यात शंका नाहीये. सर्वांनाच आनंद येतो या मॅच मध्ये. सामना तसा रंगतदार होत चाललाय. क्या बात है, स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. कहाणी में एक और टिस्ट पाहायला मिळतोय, कारण 7 बॉल शिल्लक, 18ची गरज. 12ला 25 हव्या होत्या, षटकार आला. अगदी वाटलं नव्हतं की इथनं सामना टर्न होईल, कारण का पूर्ण क्रेडिट आता आपण कल्पेश ठाकूरला देऊ शकतो. ज्या पद्धतीनं लेफ्ट आर्म स्पिन अटॅक तेजस मात्रे मास्टर माइंड खेळाडू त्याने दाखवले गेले की इथे रणनीती कशी आखायला हवी. शेवटचा बॉल डॉट आलाय. आता सामना फार रंगात येतोय. 6 बॉल शिल्लक, 18ची गरज. 12 मध्ये 25 हव्या होत्या, षटकार येऊन सुद्धा काय निर्णायक षटक हाताळलंय कल्पेश ठाकूरनं. एक गडी बाद केला, 7 धावा दिल्यात. 6 बॉल शिल्लक, 18ची गरज. एखादा फलंदाज ही बंगारपाडा टीम साठी असाच हवा की जे पराभवाचं दुःख आपल्या वाटाला येत चाललंय ना, त्याला गारव्यामध्ये कसे कन्वर्ट करता येईल, त्यासाठी चांगले फटके आता खेळणारा एक फलंदाज पाहिजे. आणि एक्झॅक्टली खरं तर हे उदाहरण आपण तेजस मात्रेसाठी होतं, कारण का त्यांनी निवड केली भानुदास मात्रे ह्या गोलंदाजाचं, ज्यानं कालची रात्र गाजवली होती. त्याच्याकडे अनुभव आहे या मैदानाचा, त्याच्याकडे क्षमता आहे अशा सामन्याला टर्न करण्याची, आणि त्याच्यामध्ये कला आहे बॉलला फिरवण्याची. लेफ्ट आर्म स्पिन अटॅक, परत एकदा गोलंदाजीच्या बोल्यावरती, आणि समोर फलंदाज असेल जतीन गोसावी. पहिला बॉल आणि षटकार आलाय. जी सुरुवात कल्पेश ठाकूरची सुद्धा अशीच झाली होती, त्याचंही स्वागत षटकाराने केलं होतं आणि इथेही भानुदासचंही स्वागत षटकाराने केलंय. परंतु आता समीकरण क्लोज एन्काउंटर मध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि गरज आहे 12 धाव्यांची. जर डॉट बॉल नाही आले तर मॅच फसली जाईल यात शंका नाहीये. 12 धावा बनवणं तेवढं अवघड नाहीये बंगारपाडा टीम साठी, परंतु रोखणंही तेवढं अवघड नाहीये बामण डोंगरी टीमचा भानुदास मात्रेसाठी. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल, डॉट बॉल येतोय. कमालीची वापसी आहे या मॅच मध्ये. इरादे तो रोज बनते रोज बिगड़ते, शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. मैच भी उसी तरीके की बन रही है, मैच बनती है बिगड़ती है, बस बनाने वाला चाहिए. कौन बनाएगा इस मुकाबले को? एक तरफ है बल्लेबाज जतीन गोसावी, दूसरी तरफ है गेंदबाज भानुदास मात्रे. इस मुकाबले में कौन जान बचा के रखेगा और अगले दौर में कौन सा टीम यहां से कदम रखेगी? अगली बॉल खोला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड, डीप मध्ये खेळाडू आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव, रंग भरला जातो. 3 बॉल शिल्लक आहेत आणि आता गरज आहे ती म्हणजे इथून 11 धावेची.
दोन मोठे फटके त्याच्यानंतर एक सिंगल अथवा दोन षटकार मॅच बनली जाईल यावेळेस बंगारपाडा टीम साठी. कोणाला वाटलं होतं या मॅच मध्ये असा रंग चढला जाईल की जिथे पहिल्या विकेट साठी जी भागीदारी रचली होती अगदी आपण पाहिलं तर 51 धावांची आणि तिथनं जो डाव विस्कटला गेलाय जी इन केले मी म्हणेल बामणडोंगरी संघानं त्याचं कौतुक करावं लागेल. जी रणनीती आखली तेजस मात्रेनं स्पिन अटॅक लावला गेलाय आणि तिथेच धागे दणाणले गेलेत. क्या बात आहे. डॉट बॉल येतोय. फलंदाज वाट कोणाची पाहतोय. ज्या कुशल मुवमेंटला 3 बॉल मध्ये 11ची गरज असताना हा बॉल सोडणं योग्य होतं का. अगदी इथे चपराक जरी दिले असते सिंगल डबल मिळाले असती तरी मॅच बनत होती. अजून एक डॉट बॉल. अगदी इथे बानुदास मात्रेनं ओळखलं होतं या फलंदाजाला स्ट्रायकर एंडला प्रेम आहे की हा फलंदाज इथे ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन खेळू शकत नाहीये आणि वारंवार डॉट बॉल खेळतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे 11ची गरज. काय मॅच बनली आहे बामणडोंगरी टीम साठी. 12 मध्ये 25 वाचवायच्या होत्या आणि कल्पेश ठाकूरने टाकलेलं षटक आणि त्याला साथ दिली बानुदास मात्रेनं आणि या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करतो तो ओमसाई जीवदानी बामणडोंगरी. तेजस मात्रे आणि टीम अभिनंदन आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि तो खेळाडू आहे खरं तर ISPL मध्ये ज्याची निवड झाली अंडर 19चा उभरता सितारा. छोटा पॅकेज बडा धमाका आर्यन नाईक. 15 बॉल 40 धावांची धुव्वाधार इनिंग ज्याने साकारली गेली. अगदी त्याच्या जोरावरती ज्या धावा उभारल्या गेल्या म्हणून तर गोलंदाजानं ही गोलंदाजी टाकण्यासाठी परत सामना खेचला गेला. तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला दोन्ही संघ शेक हँड करायचे आहेत आणि तदनंतर आपण मैदानाच्या बाहेर निघायचे. आणि महेंद्र सर टॉस झालाय का नाही ना अजून. येस. आणि तिकडे प्रेझेंटेशन